साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, पीएसआयनं बलात्कार केल्याचा आरोप, हातावर सुसाईड नोट लिहून संपवलं जीवन. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोपी पोलिसाचं निलंबन, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश. चारित्र्यावर संशय असल्यानं प्रियकराचा प्रेयसीवर चाकू हल्ला, स्वतःवरही करून घेतले वार, हल्ल्यात दोघांचाही मृत्यू. मुंबईच्या काळा चौकी भागातली थरारक घटना. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल. रवींद्र धंगेकरांच्या तक्रारीसाठी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा. मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बिल्डरची कार वापरायचे, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप. कोथरूडच्या बडेकर बिल्डरची गाडी वापरल्याचा धंगेकरांचा दावा, तर सरकारी गाडी न वापरणारा मी पहिला महापौर, मोहोळ यांचं प्रत्युत्तर. बेईमानी केल्यास 5 वर्षे दरवाजे बंद करणार, चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम. तुम्हाला काय वाटतं, तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर नाहीयेत, कोण काय करतं आम्हाला माहिती आहे, बावनकुळेंचं वक्तव्य. राजभवनात मोदीज मिशन पुस्तकाचं प्रकाशन, 21वं शतक हे मोदींच्या नावाने ओळखलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर पुस्तकातील काही भाग शाळेच्या पाठ्यपुस्तकात असावा, शिंदेंचं वक्तव्य. पुणे पोलिसांनी जप्त केली गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ. अहिल्यानगरच्या जामखेड खर्डा इथं उसात लपवून ठेवली होती गाडी. राजाराम बापू पाटील कारखान्यावर लावलेला फलक काही तासातच हटवला. जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्यावर अज्ञातांनी लावला होता राजे विजयसिंह डफळे यांच्या नावाचा फलक. संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आरएसएस विरोधात आंदोलन, पोलिसांमार्फत आरएसएसला संविधान भेट देऊन केला निषेध. कॉलेज बाहेर आरएसएस नोंदणीला वंचितचा विरोध. सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब, राहुल गांधींप्रमाणे सादरीकरण करत मांडणार महत्त्वाचे मुद्दे. वरळी डोममध्ये होणार भव्य मेळावा. कर्जमाफी झाल्याशिवाय थांबायचं नाही, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई लढणार, अंतरवालीतून मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार. कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप बंद असल्यानं शेतकऱ्याची कोंडी, संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर, आमदारांच्या घराला घेराव घालण्याची ही तयारी. कापूस आणि सोयाबीन हमीभावासह सरकारच खरेदी करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. हमीभाव किती, खासगी व्यापारी किती देत आहेत याबाबत मात्र अद्याप अनिश्चितता. अज्ञातानं केलेल्या तणनाशक फवारणीमध्ये 1 एकर द्राक्ष बागेचं नुकसान, सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळेमधली घटना. शेतकऱ्यांचं जवळपास 9 ते 10 लाखांचं नुकसान. मुंबई क्रिकेट असोसिएशनची येत्या 12 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक. अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांकडनं शरद पवारांच्या भेटीगाठी. कोण बाजी मारणार याकडे लक्ष. लाडकी बहीण योजनेसाठी सुरू केलेल्या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीनं केली पतीची हत्या. चिंचवडमधली धक्कादायक घटना. पत्नीला बनवायचं होतं नगरसेवक, तिनेच केला घात. राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी. सांगली, सोलापूरसह नाशिकला पावसानं झोडपलं, तर नांदेड आणि भंडाऱ्यातही बरसला पाऊस.